नमस्कार. महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज. राजेंद्र चौक बस डेपोच्या कर्मचाऱ्या चौघांकडून अमानुष मारहाण. सोलापूर शहरातील राजेंद्र चौक येथील बस डेपोमध्ये रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून 4 अज्ञात इसमांनी एका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्याला लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत परिवहन उपक्रमातील सेवेवरील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार परशुराम अंबादास मिठा वय 62 वर्ष राहणार जोडभावी पेठ हे राजेंद्र चौक येथील बस डेपोमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ते रविवारी सकाळी 8 ते 4 या सकाळपाळी सेवेसाठी हजर होते. सकाळी 9 वाजेच्या सुमारास 4 अनोळखी व्यक्ती डेपोमध्ये अनधिकृतपणे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होत्या. कर्तव्यावर असलेल्या मिठा यांनी त्यांना अडवले आणि चौकशी केली. याचा राग आल्याने त्या चौघांनी "तू कोण आम्हाला विचारणारा?" असे म्हणत हुज्जत घातली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. संतापलेल्या त्या 4ही जणांनी मिठा यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी केवळ लाथाबुक्क्यांनी नव्हे तर सोबत आणलेल्या लोखंडी पाईपने मिठा यांच्यावर प्रहार केले. या अमानुष मारहाणीत मिठा यांच्या अंगावर आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेनंतर जखमी अवस्थेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वतः तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल दाखल झाले असून या घटनेची गांभीर्याने दखल घेत सिव्हिल पोलीस चौकात रीतसर नोंद करण्यात आली आहे. पोलीस आता डेपो परिसरातील CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने ते 4 अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 95 610 36 596. महाराष्ट्र सुखदेव न्यूज. संपादक गुरुदादा गायकवाड. पाहत रहा फक्त महाराष्ट्र सुखदेव न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.